विठोबा महाराज जीवन, भक्ती आणि संदेश. परिचय. विठोबा महाराज, ज्यांना पांडुरंग असेही म्हणतात, हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध देवता आहेत. त्यांच्या भक्तीला महाराष्ट्रात लाखो लोकांनी शतके दिली आहेत. विठोबा म्हणजे भक्तांचा देव, प्रेम, साधेपणा आणि भक्ती यांचा प्रतीक आहे. विठोबा महाराजांचे जीवन आणि शिकवण आजही आपल्या जीवनाला मार्गदर्शन करते. विठोबा महाराजांच्या भक्तीचा मुख्य केंद्रस्थळ म्हणजे पंढरपूर. येथे दरवर्षी लाखो भक्त येऊन रथयात्रा आणि वारीमध्ये सहभागी होतात. विठोबा महाराजांचा संदेश अत्यंत साधा आहे: भक्ती, प्रेम, साधेपणा आणि मनाची शांती. विठोबा महाराजांचा इतिहास. विठोबा महाराजांचा जन्म आणि जीवन प्रवास याबद्दल अनेक पुराणे आणि ग्रंथ सांगतात. विठोबा महाराजांचा काळ 13-14व्या शतकात मानला जातो. त्यांच्या मूर्तीची स्थापना पंढरपूरमध्ये झाली, जिथे आजही भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात. विठोबाचे नाव पांडुरंग देखील आहे. त्यांच्या मूर्तीवर खांद्यावर एक हात वर केलेला आहे, जो भक्तांना आश्वासन देतो की देव आपल्या भक्तांच्या सोबत आहे. विठोबाचे जीवन भक्तांसाठी आदर्श राहिले आहे. संतांसोबत संबंध. विठोबा महाराजांचे संतांशी गाढ संबंध होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी विठोबाला आपल्या भक्तीत समाविष्ट केले. संतांची शिकवण आणि विठोबा महाराजांची भक्ती एकमेकांना पूरक ठरली. संत ज्ञानेश्वरांनी भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी विठोबाचे उपदेश घेतले. संत तुकारामांनी विठोबाच्या भक्तीसाठी अभंग लिहिले, जे आजही लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. संत एकनाथांनी भक्तांना विठोबावर श्रद्धा ठेवण्याचे महत्त्व सांगितले. भक्ती कथा. विठोबा महाराजांच्या अनेक चमत्कारांच्या कथा आजही लोकांमध्ये प्रसारित होतात. एक प्रसिद्ध कथा अशी आहे की एक गरीब भक्त अन्नाच्या तंगीमध्ये होता आणि विठोबा महाराज स्वतः येऊन त्याला मदत करतात. या प्रकारच्या कथांमध्ये विठोबाचा भक्तांवरील प्रेम आणि काळजी दिसून येते. दुसऱ्या कथेत भक्तांच्या आराधनेवर आणि साध्या जीवनावर लक्ष केंद्रित केले आहे. विठोबा महाराज प्रत्येक भक्ताच्या मनाच्या स्थितीचा विचार करून मार्गदर्शन करतात. पंढरपूर यात्रा आणि वारी. पंढरपूर यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी वार्षिक यात्रा आहे. लाखो भक्त रथयात्रेत सहभागी होतात, विठोबा महाराजाच्या पावलावर चालतात, अभंग म्हणतात, भजन करतात. या यात्रेत भक्तांच्या भक्तीचे अनुभव, उत्साह आणि प्रेम स्पष्ट दिसून येतात. वारी ही फक्त एक यात्रा नाही, तर भक्तांच्या जीवनातील आध्यात्मिक अनुभव आहे. भक्त विठोबाच्या मार्गदर्शनाखाली जीवनातील अडचणी दूर करतात आणि भक्तीच्या मार्गावर चालतात. भजन आणि अभंग परंपरा. विठोबा महाराजांच्या भक्तीची परंपरा अभंग आणि भजनातून प्रसिद्ध झाली आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ यांनी विठोबासाठी अभंग रचले. अभंग हे भक्तांच्या भावनांचा, श्रद्धेचा आणि देवाशी असलेल्या नात्याचा सुंदर प्रकार आहे. भक्त अभंग म्हणताना विठोबाच्या भक्तीत एकरूप होतात, त्यांचा मनोबल वाढतो आणि जीवनात शांती अनुभवतात. अभंग म्हणणे ही एक साधी पण अत्यंत प्रभावी भक्तीची पद्धत आहे. विठोबा महाराजांचे उपदेश. विठोबा महाराजांचे उपदेश अत्यंत साधे आणि प्रभावी आहेत. त्यांनी भक्तांना प्रेम, साधेपणा, सत्य आणि धैर्य शिकवले. जीवनात अडचणी येतात, पण भक्तीने मनाला स्थिर ठेवून त्या अडचणींवर मात करता येते, असे त्यांनी सांगितले. विठोबा महाराजांनी भक्तांना सांगितले की देव प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. केवळ मंदिरात जाण्यामुळे भक्ती सिद्ध होत नाही, तर मन आणि कर्म यांचे शुद्धीकरण महत्त्वाचे आहे. उपसंहार. विठोबा महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते की भक्ती ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. भक्ती, प्रेम,
साधेपणा आणि सत्य या मूल्यांवर जीवन चालवल्यास आपले जीवन सुखमय होईल. विठोबा महाराजांची भक्ती आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. पंढरपूर यात्रा, अभंग आणि भक्तांची साधेपणाने केलेली आराधना हे आपल्या संस्कृतीचे अनमोल दान आहे. विठोबा महाराजांचा संदेश आपल्या जीवनात आचरणात आणल्यास आपल्याला आध्यात्मिक प्रगती आणि मनाची शांती प्राप्त होते.